या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। ताप उतरलाय पर संताप वाढलाय। कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा। मी तुला ओळखलंय। अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी। बदसात। हुजूर आला, हुजूर आला। क्या हुआ? संभा सही सलामत दक्कन भाग गए। अच्छा, और हमारे अवधी जाबाज सैनिक? जहापना खामोश। आता या धनाला आणि शंभूराजांच्या राशीला राज्याभिषेक जरुरी आहे। आम्हालाही तसंच वाटतंय मामासाहेब। राजांचा राज्याभिषेक व्हावा। मग आता तुम्हीच हे शंभूराजांच्या गळी उतरवा। आज की परिस्थिति में शंभू राजे के अलावा हमारा कोई दूसरा आश्रय स्थान है ही नहीं। लेकिन आप एक बात भूल रहे हैं। वो कौन सी बात है शहजादे? हमें हिंदुस्तान का शहंशाह घोषित कर दिया गया और यहाँ संभा तो राजा भी नहीं बना। शंभू राजे का मंचकारोहण हो चुका है। अब किसी भी वक्त उनकी ताजपोशी हो सकती है। राज्याभिषेकाची जरूरत आपल्यापेक्षा स्वराज्याला जास्त आहे। बघू कशात बघायचं ते बघा, पर मला विचाराल तर राज्याभिषेकाच्या दर्पणात बघा। अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला। आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का? सांगायला चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना। जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं आपण, राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही। राजमातोश्रींना भेटायचं होतं। आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे। तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे। पत्र आलंय सज्जनगडावर। राणीसाहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास। बघू बाळाजी काका, समर्थांना पत्र लिहा। त्यांना म्हणावं आपण सद्गुरु स्थानी आपला शब्द आम्ही जीवे मोलानं सांभाळू, सर्वांपासून अखंड सावधानही राहू, राग सोडून शीतलता धारण करू, आपण चिंता करू नये। एवढंच नाही तर स्वराज्याच्या पाटातील कटकारस्थानांचे तुंब काढू, पूर्वीप्रमाणेच प्रवाह चालवू, त्याचबरोबर गनिमासही निपटून काढू, आपण काळजी करू नये। काही कमी जास्त लागल्यास अवश्य कळवावे, परंतु ध्यान साधनेत खंड पडू देऊ नये। चाफळच्या मठास आमचे संरक्षण तर आहेच, त्याचबरोबरीनं श्रीराम जन्मोत्सवासाठी धान्य आणि रोख रक्कम सरकारातून देत आहोत। बहुत काय लिहीन, आशीर्वाद असावा, कृपा दृष्टी राहा। बाळाजी काका, या आशयाचं पत्र लिहून पाठवा। हो। आणि शिवरायांचं 8वे रूप लिहिलंय ते? हिरोजी काका, समर्थांनी तो श्लोक लिहिलाय रयतेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळ। आज समर्थांना हे आपल्याला सांगावंसं वाटलं, म्हणूनच महाराजांचं बोलणं कसं, चालणं कसं, त्यांचं सलगी देणं कसं ते आठवा। शिवाय समर्थांनी सांगितलेलंच, सकळ सुखांचा त्याग करा आणि राज्याचा विचार करा।
पर इथं कट कारस्थानाची साधना चालली ती नग. खरंच अशी साधना नको मामासाहेब. बाळाजी काका, या पत्रातील 2 श्लोक सगळीकडे पाठवा. इतकंच नाही तर या पत्राची प्रत प्रत्येक गडावर पाठवा. लौकिक जीवनात अलौकिक कसं जगावं याचा उपदेश आहे हा. जी. आणखी एक, अनाजीपंत, आमची तुम्हाला एक विनंती आहे. यापुढे कोणत्याही संत महात्म्याला अशा रीतीनं भरीस पाडू नका. तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत. त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू, पण योग्य वेळी. पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गा भट्ट. आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा. नाही, नको अनाजी पंतांना. त्यांना लांबच ठेवूया. शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा. हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा. हाय, एक माणूस आहे. कोण? ना जरा जपू ना. सरकारी नोकर आहे तो. त्याला काही झालं ना तर केवढ्याला पडेल तुला माहित नाही. आव आव घ्या पाणी. कुमुदिनी, आपण आज जाऊया. माझो पैसो. अरे दे पैसे. काय करतोस या? पैसे अण्णा जाईल तेव्हा त्याच्या मड्यावर टाकू उपयोगी पडतील. त्या गुरुला अन्न पाणी जात नाहीये माहितीये शनया? होय मम्मा, मी जाऊन गॅरीला भेटून येते. अजिबात पुढे जायचं नाही. शनया, अगं मी भेटायला गेलो होतो सारखा माझा बच्चा, माझी शनया एवढंच बोलत होता ग. हो का मम्मा, मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात पुढे जायचं नाही. गप्पी बिते बस. हा काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका काय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा उठा ना. पोरांचा अजिबात विषय काढत नाही. पोरांना नुसतं भांडवून सोडलंय. अरे तुझी पोरं तर का गॉड आहेत का? गॉड आहेत. अरे दॉड आहेत दॉड. नुसता वैताग दिलाय. दिवसभर घर डॉक्टर घेते ती, रात्री झोपायचं नाव बी घेणार. पोरगीची तर वेगळीच. का हो? दिवसभर झोपती आणि रात्रभर जागी असती. रात्रभर शी शू चालूच असतं. तू म्हणला अरे मला स्वतःला साफ करायला लागतं. तुम्हाला झोपेचं खोबरं झालंय माझ्या. अरे देवा. आणि एवढं सोपं नसतं पोरं जन्माला घालायचं. प्लॅनिंग नाही काय नाही. आणि अशी लोक पोरं जन्माला घालतात ना, त्याचा तर लय राग येतो बघ मला. बरोबरच आहे यांचं म्हणणं. आपण बी प्लॅनिंग करूनच पोर जन्माला घालायला पाहिजे होतं. जेव्हा हे फिरायचे त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी बघितलं नाही त्यांना? घरातल्यानी पकडलं नाही? नाही, आम्ही पुरं सेटिंग होतं ना. आम्हाला बोलायचं ते लोक जाणार. तेव्हा तर फोन पण नव्हतं, मोबाईल पण नव्हतं. तुम्ही कुठे राहता आता? भांडूपलाच. तुम्ही पण सेटिंग केली? माझी सेटिंग नाही नव्हती. राजानंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय. कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला. मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये. राजानंदिनीला होळी खेळायला आवडायचं? खूप आवडायचं. मग वहिनी आणि राजानंदिनी त्या एकच कशा असतील? अरे उठा उठा. आता बार काढलाच पाहिजे, नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची. पण ते शिकार करणं म्हणजे जरा राणादा, आता आपण काय हाऊस म्हणून करतोय.
सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार. बापू उडवू देत की बार, आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की.